मायाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मिरचीचा हलवा बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। मिरचीचा हलवा ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं का? हो, आपण आज मिरचीचाच हलवा बनवणार आहोत। हा हलवा खायला सुद्धा मस्त वाटतात, अगदी मुगाच्या डाळीच्या हलव्याप्रमाणे हा हलवा सुद्धा होतो। तर यासाठी मी 250 ग्रॅम हिरवी कंच अगदी ताजी मिरची घेतलेली आहे। मिरची घेताना जाड मिरची घ्यायची, अशी पोकळ, म्हणजे ती मिरची खूप तिखट राहत नाही। तर बघू शकता इथे या मिरचीचे मी असे काप करून घेतलेले आहे आणि यामधल्या मी सर्व बिया काढून घेत आहे। बिया काढल्याने मिरची खूप जास्त तिखट लागत नाही। तर बघू शकता अशा प्रकारे मी सर्व मिरचीच्या बिया काढून घेत आहे। ही मिरची खूप जास्त तिखट राहत नाही, म्हणून शक्यतो जाडच मिरची घ्यायची आहे। ज्या मिरचीचा आपण दही मिरची करतो ना, ती मिरची घ्यायची आहे। तर आता इथे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे, साखर, खवा आणि विलायची पूड। तर ड्रायफ्रूट्समध्ये तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स टाकायचे ते तुम्ही टाकू शकता। तर इथे मी काजू, बदाम आणि किसमिस घेतलेले आहे। तर आता एक पॅन घेऊ। पॅनमध्ये गॅसवर मी हा पॅन ठेवलेला आहे। पातेलं ठेवलेलं आहे। पातेल्यामध्ये पाणी टाकू आणि त्यामध्ये एक तुरटी टाकू। तुरटीचा खडा टाकलेला आहे आणि हे चिरून घेतलेले आपण मिरचीच्या बिया काढलेल्या आहेत ती मिरची पाण्यामध्ये टाकून देऊ आणि छान उकळवून घेऊ। तर इथे मी तुरटी आता काढून घेतलेली आहे। प्रत्येक वेळेस आपल्याला 2 किंवा 3 मिनिटपर्यंत हे छान उकळवून घ्यायची आहे मिरची। तर ही प्रोसेस आपल्याला करायची आहे 5दा। तर बघू शकता हे आता 3 मिनिटपर्यंत मी छान हे मिरची उकळवून घेतली। आता यातलं पाणी काढून घेऊ। आता सेम प्रोसेस आपल्याला परत करायचं आहे। परत मी पातेल्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, परत तुरटी टाकलेली आहे, यामध्ये मिरची घातलेली आहे। परत 2-3 मिनिटपर्यंत आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे। अगदी हा हलवा कोणी म्हणणारच नाही की हा मिरचीपासून बनवलेला आहे। इतका मस्त, खायला सुद्धा खूप छान वाटतो आणि कोणी ओळखणारच नाही की हा मिरचीपासून बनवलेला आहे म्हणून। खूप छान वाटतो। नक्की तुम्ही अशा प्रकारे हलवा बनवून बघा। आता इथे 2 वेळा मी हे पाणी उकळवून घेतलेलं आहे। आता तिसऱ्यांदा आता उकळवायचं आहे। अशा प्रकारे हलवा जर तुम्ही केला आणि कोणी नवीन जर हा हलवा दिला तर त्यांना सुद्धा असं वाटणार नाही की हा मिरचीपासूनच बनवलेला हलवा आहे म्हणून। मस्त असा हा टेस्टी हलवा होतो। मिरची म्हटलं की आपल्याला असं वाटतं की तिखट होईल, पण अजिबात तिखट होत नाही। मस्त गोड हलवा हा होतो आणि मस्त खायला खूप छान वाटतो। तर बघू शकता इथे 3दा आहे मी पाणी फेकून दिलेलं आहे। आता सेम प्रोसेस चौथ्यांदा करू। अशा प्रकारे आपण 5 वेळा हे करणार आहोत। तर 5 वेळा मी ही प्रोसेस केलेली आहे। आता ही मिरची थंड झाली की आता मिक्सरच्या पॉटमधून याचं एक पेस्ट तयार करून घेऊ। पेस्ट तयार झालेली आहे, तोपर्यंत आपण कढईमध्ये तूप घालू। तर इथे मी तूप टाकत आहे। खूप हेल्दी असा हा हलवा बनून तयार होतो, मस्त वाटतो। आता तूप गरम झालेलं आहे। यात गरम तुपामध्ये हे मिरचीचं पेस्ट आपण टाकून देऊ आणि 4 ते 5 मिनिटपर्यंत कमी गॅसवर छान परतत राहायचं आहे। बघू शकता मस्त इथे रंग सुद्धा चेंज झालेला आहे। 5 मिनिट झालेले आहे। आता यामध्ये टाकू खवा। खवा घातल्यावर परत
3 मिनिटपर्यंत परत छान परतून घ्यायचं आहे. खवा घातल्याने आपल्या हलव्याला खूप छान टेस्ट येतो, त्यामुळे खवा नक्की घालायचं. बहुतेक लोक खवा नाही घालत. बघू शकता मस्त तूप, छान वरवर तूप आलेलं आहे. आता यामध्ये टाकू साखर. तर साखर इथे घेतलेली आहे मी 1 वाटी. तुम्हाला किती वाटते त्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. मस्त हिरवा कंच असा हा आपला हलवा दिसत आहे. आता वरून टाकू इलायची पूड. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता यामध्ये टाकू ड्रायफ्रूट घालून छान हा हलवा मिक्स करून घेऊ. तर बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे. इथे हा हलवा बिलकुल तयार झालेला आहे. मस्त ही नवीन डिश कशी वाटली तुम्हाला. बघू शकता किती मस्त हा हलवा दिसायला दिसत आहे. तर आता एका प्लेटमध्ये हा हलवा मी काढून घेत आहे. नक्की तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मिरचीचा हलवा करून बघा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.